नमस्कार. कॅन्सर आणि उपचार. कॅन्सर या शब्दाचा विचार केला तर पहिला प्रश्न पडतो, साधा आजार नाही आहे. मग जो आजार साधा नाही आहे त्याचा उपचार सोपा कसा असू शकतो? कॅन्सरचा उपचार एक व्यक्ती केंद्रित कधीच असू शकत नाही. रुग्ण एक असतो, मात्र उपचार करणारी टीम जेव्हा असते त्यावेळेस स्वाभाविक आहे त्या रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने विचार करून सर्वोत्तम उपचार करता येऊ शकतात आणि त्यातनं जे फळ निघतं सर्वोत्तम आउटकम्स किंवा सर्वोत्तम रिझल्ट्स मिळतात. कॅन्सर शस्त्रक्रिया हा एक भाग आहे कॅन्सर उपचाराचा. कॅन्सरच्या उपचारामध्ये जितकी शस्त्रक्रिया महत्त्वाची आहे तितकंच रेडिएशन महत्त्वाचं आहे, तितकंच किमोथेरपी महत्त्वाची आहे, आहार महत्त्वाचा आहे, डायग्नोस्टिक्स म्हणजे कॅन्सरचे निदान करणारे तज्ज्ञ ज्यांना आपण रेडिओलॉजिस्ट असेल, न्यूक्लिअर मेडिसिन फिजिशियन्स असतील किंवा पॅथॉलॉजिस्ट पण असतील जे फक्त कॅन्सरच्या दृष्टीने निदान करतात. आणि या सर्वांबरोबर एक महत्त्वाचे जे ॲडऑन्स आहेत ते म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आणि नर्सिंग स्टाफ. जेव्हा आपण ह्या सर्व प्रकारची तज्ज्ञ मंडळी जे दिवस रात्र फक्त कॅन्सरचाच उपचार करतायत, स्वाभाविक आहे यांच्या सहकार्याने आपण जे उपचार घेतो तर रिझल्ट्स खूप चांगले असतात. रेडिएशन उपचार पद्धती. अनेकांना भीती वाटते ह्या शब्दाची, कारण रेडिएशन म्हटलं की आपल्याला 20 वर्षापूर्वी उपलब्ध असणारे कोबाल्ट मशीन्सचीच आजही आपल्याला भुरळ पडते. कारण कोबाल्ट मशीन म्हटले की खूप रेडिएशनमुळे होणाऱ्या वेदना, रेडिएशनमुळे त्वचा काळी होणे, खूप फोड येणे, जखमा होणे आणि 1.5 महिन्याचा तो खडतर प्रवास. परंतु आता रेडिएशन पद्धतीमध्ये खूप बदल झालेले आहेत. याच्यात महत्त्वाच्या 2 प्रकारच्या रेडिएशन पद्धती आहे. एक म्हणजे एक्सटर्नल बीम रेडिएशन, म्हणजे असं रेडिएशन जे शरीराच्या बाहेरून आपल्याला दिलं जातं मशीनच्या मदतीने, आणि दुसरं म्हणजे ब्रेकीथेरपी जे शरीराच्या आतून दिलं जातं. एक्सटर्नल बीम रेडिएशनमध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आठवड्यातनं 5 दिवस साधारण 5 ते 7 आठवड्यांसाठी रोज 5 मिनटं यावं लागतं, ज्याच्यात बाह्य किरणांद्वारे रेडिएशन दिलं जातं. पण या रेडिएशन पद्धतींमध्ये मशीन्सप्रमाणे खूप बदल झालेत आता. एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी एक प्रकारची उपचार पद्धती नव्हे, लिटरली ट्यूबलाईट सारख्या किरणांपासून लेझरच्या किरणांपर्यंत असा प्रवास झालेला आहे. HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आपल्याकडे 3 प्रकारच्या उपचार पद्धती एक्सटर्नल बीमसाठी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सिनर्जी मशीन आहे, वर्सा HD मशीन आहे आणि सर्वात आधुनिक टोमोथेरपी HD मशीन सुद्धा आहे. त्याच्यामध्ये रेडिएशन चालू असताना रोज रुग्णाचा CT स्कॅन केला जातो. म्हणजे ट्यूमर कशा स्वरूपात आपला स्वभाव किंवा आपला आकार बदलतोय हे रेडिएशन चालू असताना तज्ज्ञ रोज बघतात आणि त्यानुसार रेडिएशनमध्ये काही बदल करायचे असतील तर केले जातात. ते स्वाभाविक आहे, जिथे ट्यूमर आहे त्याला सर्वोत्तम रेडिएशन पूर्ण डोसमध्ये द्यायचं, पण आजूबाजूच्या सामान्य पेशींना इजा होऊ नये हा त्यामागचा उद्देश. ब्रेकीथेरपी हे एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर असेल, सॉफ्ट टिश्यू सार्कोमाज असतील, स्तनाचे कॅन्सर असतील, यांना आम्ही रुग्णाच्या शरीराच्या आतमध्ये काही इम्प्लांट्स टाकून रेडिएशन देतो. काही वेगळेपण पण आहे, काही वेगळ्या केसेस पण आहेत ज्या रोज नाही केले जात. याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कॉर्पोरेल इरिडिएशन नावाचं ऑपरेशन आहे. इनफॅक्ट शनिवारीच मी एका 14 वर्षांच्या मुलाचं केलं. अशा ऑपरेशन मागच्या 15 वर्षात आम्ही जवळजवळ 50 केलेले आहेत. टोटल रेडिएशन रुग्ण आहेत 32,000, पण हे ऑपरेशन फक्त 50 केलं आहे. त्याच्यामुळे याच्यातलं वेगळेपणा आणि नाविन्यता सुद्धा आपल्याला लक्षात येत असेल. हा जो 14 वर्षांचा मुलगा आहे याला मांडीच्या हाडाचा कॅन्सर आहे आणि 4 किमोथेरपी दिल्या, शरीरात दुसरीकडे कुठे कॅन्सर पसरलेलं नाही. आता वेळ आली ऑपरेशन करण्याची. सामान्यपणे याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असतं तर मी तेवढ्या हाडाचा भाग काढून टाकला असता आणि त्याला दुसरा इम्प्लांट, कृत्रिम सांधा, कृत्रिम हाड लावलं असतं. पण 14 वर्षाच्या मुलाला तसं केलं तर त्याच्या त्या पायाची वाढ थांबून जाते. त्यामुळे एक्स्ट्रा कॉर्पोरेल इरिडिएशन ही पद्धती लहान मुलांमध्येच वापरली जाते, ज्याच्यात ऑपरेशन चालू असताना मी तेवढ्या हाडाचा भाग काढला, स्वच्छ करून घेतला,
वरचं आणि खालच्या हाडामध्ये कॅन्सर शिल्लक नाही आहे हे ऑपरेशन चालू असतानाच फ्रोझन सेक्शन बायोप्सीने खात्री करून घेतली. ते हाड पूर्ण स्वच्छ केलं, औषधांनी त्याच्यातला पूर्ण ट्युमर टिश्यू नील केला आणि मग ते हाड रेडिएशन विभागात पाठवलं, ज्याला माझ्या सहकाऱ्यांनी हाय डोस 50 ग्रे इतकं रेडिएशन दिलं 30 मिनिटांमध्ये. तेच हाड आणून मी त्या पेशंटला पुन्हा लावून टाकलं. ऑपरेशन शनिवारी झालं. काल तो वॉकरच्या सहाय्याने चालत होता. पुढच्या 3-4 दिवसात तो घरी जाईल. इन्स्ट्रक्शन असणारे की 3 महिने त्या पायावरती पूर्ण भार न देता त्यांनी चालावं, परंतु त्याचाच हाड त्याला परत लावण्यात आलं आणि त्या हाडामध्ये आता कॅन्सरचा भाग कुठलाही अवशेष शिल्लक नाही. हे सर्व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य आहे आणि रेडिएशन हे कॅन्सरच्या उपचारामधलं एक महत्त्वाचं पिलर आहे असं मी म्हणेल. आणि जेव्हा एक टीम म्हणून काम केलं जातं तर ह्या टीमचा उपयोग, ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण ऑपरेशन चालू असताना पण करू शकतो. स्वाभाविक टू मेक लाईफ बेटर. त्या मुलासाठी त्याचा पाय पुन्हा त्याला देणे आणि तो चालणे आणि आजार क्लिअर करणे हा यामागील उद्देश. धन्यवाद.